मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या पुन्हा एका नवीन पौराणिक अशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये एकमेव असणाऱ्या मंदिरात। हे मंदिर कर्जत तालुक्यातील राशीन पर्यटन स्थळामधील एक ठिकाण आहे, दुर्गाव। तर मित्रांनो, चला मग थेट त्या मंदिराकडे। या मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत, परंतु आपण ज्या देवाचं दर्शन घेणार आहोत तो देव या मंदिरात नसून या मंदिराच्या शिखरातील कळसामध्ये आहे। आणि हे जे मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे। आणि आपण ज्या देवासाठी आलेलो आहोत तो देव या महादेवाच्या मंदिराच्या शिखरातील कळसामध्ये आहे। त्यासाठी आपल्याला जावं लागेल वरती। चला मग। मित्रांनो, हे आहे ते मंदिर। या मंदिराचा जो देव आहे तो आहे दुर्योधन। तर हे मंदिर खरं तर दुर्योधनाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं। या मंदिराच्या खाली जरी महादेवाची मूर्ती असली, महादेवाची पिंड असली, तरी पण या मंदिराला दुर्योधन मंदिर म्हणूनच ओळखलं जातं। आणि हेच ते मंदिर आहे जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर आहे। आता या मंदिराविषयी खूप आख्यायिका आहेत, खूप पौराणिक कथा आहेत। सर्वात महत्त्वाची म्हणजे जेव्हा पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध झालं होतं तेव्हा दुर्योधन तिथून पळून येऊन, तो महादेवाचा खरं मोठा भक्त होता, तो महादेवाला म्हणला की मी तिथून आल्यानंतर कुठं लपून बसू। तेव्हा महादेवाने या दुर्योधनाला महादेवाच्या जटामध्ये जागा दिली आणि नंतर हा दुर्योधन इथं येऊन लपला, तेच मंदिराच्या कळसामध्ये। आणि दुसरी प्रथा या मंदिराविषयी अशी पण आहे की हे मंदिर पावसाळ्यामध्ये तुम्हाला हे बंद दिसणार। या पावसाळ्यात तुम्ही या मंदिरात आतमध्ये दर्शन घेऊ शकत नाही। त्याचं कारण असं, जर या दुर्योधनाचा आणि पावसाचा सामना झाला तर या गावामध्ये पाऊस अजिबात पडत नाही, असं या गावाचं म्हणणं आहे। त्यामुळे पावसाळ्यात हे मंदिर पूर्णपणे बंद केलेलं असतं आणि ते बंद केल्यामुळं इथे पाऊस पडतो। या मंदिराविषयी दुसरी कथा अशी आहे की जर या गावात पाऊस नाही पडला तर या मंदिराला हे पूर्णपणे बंद करतात आणि पूर्णपणे बंद केल्याच्या नंतर आतमधील देवाला घाम येतो आणि घाम आल्यामुळे या दुर्गाव शहरामध्ये, या परिसरामध्ये पाऊस पडतो। तसेच मित्रांनो, या ठिकाणी एक भुयार पण आहे, जे भुयार इथून या गावाच्या वेशीवर असणाऱ्या चिंतामणी या मंदिरामध्ये निघते। ते भुयार पण आपण पाहणार आहोत। तर चला मंदिरात आत बघू। जुनी लोक सांगतात की हस्तिनापूरला लढाई चालली होती आणि त्या टायमाला लढाई म्हणजे सगळी लोक मेली त्या दुर्योधनाकडली। मग दुर्योधन आणि भीमाचं युद्ध चाललं। दुर्योधन तिथनं पळून आला इकडं। इथं आल्याच्यानंतर महादेवाला म्हणला, महादेवा मला जागा द्या म्हणला। हां, तर महादेव म्हणला माझ्या डोक्यावर बस म्हणला। तर वर शिखरावर जाऊन बसला। मग ती अर्जुन ह्यानी मारला नाही भीमानी त्याला। हां, ते जुनी लोक सांगतात ही कथा। आणि आतमध्ये दोन पिंड आहेत, त्याचं काय? ती भावाचे पिंड येतं। भावाचे? हां हां। म्हणजे कसं ते? एक भाऊ पूजा करत होता महादेवाची। तर ते म्हणला मी पूजा करतोय म्हणला, माझ्या देवाला कसं काय तो झाला। तेव्हा त्यांनी दुसरी पिंड आणून तिथं मांडलेली। हां, दोघा भावाचे दोन पिंडी आहेत ह्या।
मित्रांनो, हे आहेत नंदी महाराज, परंतु हे डुप्लिकेट आहेत. याचं कारण म्हणजे या मंदिराच्या निर्मितीसोबत जे नंदी महाराज बसवले होते ते याही खोडसर मुलांनी त्या वास्तूची तोडझोड केली आणि नंतर या नंदीला पुन्हा बसवण्यात आलेलं आहे. असे पहिलेच मंदिर आहे ज्यामध्ये महादेवाच्या एकूण 2 पिंडी आहेत आणि त्याही 2 भावाभावांनी बांधलेल्या आहेत, त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे. मित्रांनो, मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतरच डाव्या साईडला तुम्हाला लगेच हे भुयार पाहायला भेटते. काही कारणांमुळे हे भुयार बंद केलेलं आहे. हे भुयार या ठिकाणाहून या मंदिराच्या गाभाऱ्यातून खालून थेट या गावाच्या वेशीवर असणारे चिंतामणी या मंदिरामध्ये निघते. मित्रांनो, हे भुयार तुम्ही पाहू शकता. कालांतराने काही कारणांमुळे बंद करण्यात आलेलं आहे, परंतु हे भुयार अजूनही चांगल्या स्थितीत आहे. तर मित्रांनो, आपल्या पाठीमागे जे दिसत आहे तेच आहे चिंतामणी मंदिर. दुर्योधन मंदिरातून येणारा भुयारी मार्ग या मंदिरापाशी येऊन संपतो असं येथील स्थानिक लोकांचं सांगण्यावरून मी या मंदिरामध्ये आलो आहे. आणि हे मंदिर खरंच खूप पुरातन आहे मित्रांनो, खरंच खूप वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे हे. पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. आपण आज जाऊन पाहूयात. मित्रांनो, हे आहे चिंतामणी देवी. तर मित्रांनो, या देवीच्याच पाठीमागे असणाऱ्या दगडी भिंतीवर खूप प्रकारचे निशाण आहेत. या ठिकाणी एक लेख पण लिहिलेला आहे जो मोडी लिपीमध्ये आहे आणि त्याखाली नांगरणीचं अवजार पण बघायला भेटतं. त्याच शेजारी हा चंद्र, सूर्य आणि याच्यानंतर इथं एक मूर्ती आहे जी दगडामध्ये कोरलेली आहे. त्याच्यानंतर इथं देखील एक मूर्ती आहे. आय होप तुम्हाला दिसत असेल ही मूर्ती. पूर्णपणे दगडामध्ये कोरलेली ही मूर्ती. खूपच वैशिष्ट्यपूर्ण असं बांधकाम आहे. पूर्णपणे दगडात असलेले हे बांधकाम खूप जुनं आहे. मित्रांनो, या दगडावर असणारा चंद्र, सूर्य याचा अर्थ काही समजा नाही. जब तक सूरज चांद रहेगा ये मंदिर कायम रहेगा असं काही असलं तरी पण या मंदिराची सध्याची स्थिती खूप विकट आहे. त्यामुळे अशा मंदिरात जाताना थोडं काळजी बाळगावी. मित्रांनो, हे मंदिर जितकं चांगलं आहे तितकीच त्याची परिस्थिती वाईट झालेली आहे. या झाडांमुळे
याच्यावर थोडंसं लक्ष द्यायला हवं. वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर आहे मित्रांनो. याचं बांधकामही खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. परंतु या मंदिराभोवती झालेली झाडी अडचण यासाठी येथील स्थानिक लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओपुरती इतकेच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची.